माझे 1000 सबस्क्रायबर्स झाले की माझी एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हल्ली तर मी डेली व्लॉगिंग स्टार्ट केलंय। दिवसेंदिवस मी बघत चालली तर माझे व्हिडिओज आणि सबस्क्रायबर्सची लेवल थोडीफार सेमच होत चालली आहे। सबस्क्रायबर्स काय वाढत नाहीयेत, पण याची मला खंत नाहीये, कारण मी काहीतरी माझं स्वतःचं करते, यातच मला समाधान आणि खूप जास्त आनंद वाटतोय। आज ना उद्या मला माझ्या या मेहनतीचं फळ नक्कीच भेटणार आहे, म्हणून मी रोजच व्हिडिओ बनवायची मेहनत घेत आहे। आज पण मी तुमच्यासोबत मी घरीच फेशियल कसं करते हा व्हिडिओ टाकणार होते, म्हणून चेहऱ्याला वाफ घेतली आणि नंतर ना नळाचं वापरायचं जे पाणी होतं तेच बंद झालं। चौकशी केल्यानंतर समजलं की वरची आमच्या बिल्डिंगची जी टाकी आहे ती धुवायला काढली आहे, त्यामुळे आमची खूपच गडबड उडाली। आम्ही तर काय पाणी वगैरे भरून ठेवलं नव्हतं, म्हणून मी फेशियल करायचा प्लॅनच कॅन्सल केला। मग घरातलं पटपट आवरून दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला। शेवटी संध्याकाळी 5 वाजता पाणी चालू केलं, तेव्हा मग भांडी वगैरे सर्व घासली आणि रिलॅक्स मध्ये मी आज चहा घेतलाय अर्धा कप। आणि आमच्या घरात नवीन झाड ऍड झालेलं आहे, ते म्हणजे हे बांबूचं, त्याला सुद्धा मी हॉलच्या खिडकीमध्ये ठेवलंय। पाणी नव्हतं त्यामुळे दिवसभर मला ब्लॉग बनवायची काही इच्छाच नव्हती, पण मी नेहमी स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न करते आणि मला आता कन्सिस्टन्सी ठेवायचं। व्हिडिओ बनवते पण सबस्क्रायबर्स काय वाढत नाहीयेत, त्यामुळे लॉंग व्हिडिओ पण बनवू वाटत नाहीयेत। पण ज्या दिवशी माझे 1000 सबस्क्रायबर्स होतील ना, त्या दिवशी मी मोठे ब्लॉग टाकायला सुरुवात करणार। तोपर्यंत मी छोटेच ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे।